तर मस्के यांची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी विचारे आता हायकोर्टात गेलेत। एका गुन्ह्यात दोषी असतानाही मस्केंनी निवडणूक लढवली। मस्केंच्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याबाबत खोटा उल्लेख आहे असं राजन विचारे यांचं म्हणणं आहे। ठाण्यातील 22 उमेदवारांना मुंबई हायकोर्टाची नोटीस बजावण्यात आली आहे। याचिकेवरील सुनावणी ही 2 सप्टेंबरपर्यंत तहकूब आहे। गेल्यानंतर ते समन्स पाहिलं जाईल। ते कोर्टाचा प्रोसिजरचा भाग आहे। एखादा जण एक जण कोर्टात गेला तर समोरच्याला तो अर्ज पाठवला जातो। तशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे। मुळात मी 2,17,000नी एवढ्या मोठ्या फरकाने निवडून आलेलो आहे। त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेली आहे। ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसानंतर अद्यापही ठाणेकरांना तोंड दाखवलेलं नाही आहे। आम्ही काय लुटारू नाही आहोत, दरोडेखोर नाही आहोत, खंडणी बहादर नाही आहोत आणि अन्यायाविरुद्ध लढलेलो आहे। यांच्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही। तुम लढो हम कपडा संभालते अशी त्यांची परिस्थिती होती। कुठला तरी एखादा जुनं वगैरे काय काढलं असेल आंदोलन आणि किंवा निदर्शनं यातलं